जय गजानन माऊली. यामध्ये आपण ओळी क्रमांक 6 बघूया. अध्याय क्रमांक 1 विजय गाथा. गजानन महाराज विजय गाथा अध्याय 1 ओळी क्रमांक 6. आता आदी माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कवी वरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा. आता आदी माया सरस्वती म्हणजे विश्वनिर्मितीच्या आरंभीची आदिशक्ती म्हणजे सरस्वती. ती केवळ शब्दांची किंवा विद्वत्तेची देवता नसून तीच ब्रह्माची सृष्टी घडविणारी मूल प्रकृती आहे. ब्रह्म म्हणजे निराकार, निर्विकार, परब्रह्म. पण जेव्हा सृष्टी निर्माण व्हायची ठरली तेव्हा त्या निराकार ब्रह्माला कार्य करण्यासाठी प्रकृतीची आवश्यकता होती. हीच प्रकृती म्हणजे सरस्वती, जिच्या माध्यमातून सृष्टी, शब्द, ज्ञान आणि विद्या आकारास येतात. जी ब्रह्माची होय प्रकृती म्हणजे याचा अर्थ असा की ब्रह्माची बाह्य अभिव्यक्ती म्हणजे सरस्वती. जसा सूर्यप्रकाश हा सूर्याचा स्वरूप आहे, तशी सृष्टी आणि ज्ञान ही ब्रह्माची अभिव्यक्ती आहे, जी सरस्वतीच्या रूपाने प्रगट केली होती. जी कवी वरांची ध्येय मूर्ती म्हणजेच कवी, ऋषी, संत, तत्वज्ञानी, तत्वचिंतन यांचे ध्येय सदैव सत्य, ज्ञान, विवेक आणि शब्दांचे गूढ सामर्थ्य हे असते. हे सर्व सामर्थ्य सरस्वतीमुळेच लाभते. कवींना त्यांच्या वाणीला माधुर्य, ओवीला गोडवा आणि विचारांना प्रगल्भता देणारी मूळ शक्ती म्हणजे सरस्वती. ब्रह्मकुमारी शारदा. शारदा म्हणजे सरस्वती. ती ब्रह्मांची कन्या मानली जाते, कारण ती ब्रह्मातूनच प्रगट झाली आहे. ज्ञान, विद्या, शुद्ध वाणी, सत्याचा शोध ही तिची देणगी आहे. म्हणूनच ती ब्रह्मकुमारी म्हणजेच परब्रह्माचीच कन्या. या ओळीतून दासगणू महाराज आपल्याला सांगतात की या ग्रंथाचे ग्रंथ रचताना सरस्वतींचे आशीर्वाद अत्यावश्यक आहे. कारण शब्दांना गुढार्य, विचारांना स्पष्टता आणि मनाला सत्याचा आधार देणारी शक्ती म्हणजे आदिमाया सरस्वती. ओळी क्रमांक 7. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन, मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. म्हणजेच दासगणू महाराज या ओळीत सांगतात की जगदंबा माता सरस्वतीला अत्यंत भावपूर्ण वंदन करतात. ते म्हणतात, ही जगाची जननी असलेल्या अंबे, तुझ्या चरणी माझे साष्टांग नमन असो. मी अंजान म्हणजेच अज्ञान, लहानसा वासरासारखा. मला विद्या, काव्यलेखन किंवा तत्वज्ञान यांचे फारसे ज्ञान नाही, तरी तू माझा अभिमान धर आणि मला समर्थ बनव. येथे लेकरू हा शब्द फार मोलाचा आहे. जसा एक छोटासा वासरू आईशिवाय कधीच काहीच करू शकत नाही, तसाच दासगणू स्वतःला पूर्णपणे असमर्थ मानतात. त्यांना जाणवते की स्वतःच्या सामर्थ्यावर हा ग्रंथ लिहिणे अशक्य आहे. पण जर जगदंबेची कृपा असेल तर कठीण ते कठीण कार्य सुलभ होऊ शकते. अभिमान माझा धरावा म्हणजे या काव्यातील भावार्थ असा आहे की देवतेने माझ्या अल्पक्षमतेकडे न पाहता माझ्या भक्तिभावाकडे पाहावे. माझ्या प्रयत्नांना ती तिच्या कृपेची जोड देईल तर माझं कार्य यशस्वी होईल. या ओळीतून आपल्याला शिकायला मिळते की कोणतेही कार्य करताना नम्रता, देवावर श्रद्धा आणि स्वतःच्या मर्यादांची जाणीव असणे आवश्यक आहे. अनेकदा आपण अहंकाराने मीच करू शकतो असे म्हणतो, पण खऱ्या यशाचे रहस्य हे काही आपण लहान आहोत परंतु देवकृपेने मोठे काम घडतं. दासगणू महाराजांना हा विनयशील भाव आपल्याला शिकवते की स्वतःला लहान मानणारा पण देवावर पूर्ण विश्वास ठेवणारा मनुष्य खऱ्या अर्थाने महान कार्य करतो. ओळी क्रमांक 8. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पागळाही चढे गिरी, मुका सभे मांजारी, देई व्याख्यान असंख्यलित. म्हणजेच या ओळीत दासगणू महाराज गणपतीच्या अथांग कृपेचे वर्णन करतात. ते म्हणतात की हे गणेशा, तुझ्या कृपेची महिमा अगाध आहे. तुझ्या आशीर्वादाने पांगळा देखील पर्वत चढतो
आणि मुकामानसे ही मोठ्या सभेमध्ये स्पष्ट प्रभावी व्याख्यान देऊ शकतो. यामध्ये एक गूढ तत्वज्ञ दडलेले आहे. मनुष्यांचे शारीरिक सामर्थ्य, बुद्धी किंवा बोलण्याची ताकद मर्यादित असते. जर त्याला दैवी कृपेचा स्पर्श झाला तर तो अशक्य ते शक्य करून दाखवतो. दैवी शक्तीमुळे मर्यादित व्यक्ती अमर्याद कार्य करू शकते. पांगळा ही चढेगिरी, म्हणजे या उदाहरणातून सांगितले आहे की अपंग मनुष्यालाही जर देव कृपा झाली तर तो पर्वत सुद्धा चढू शकतो. म्हणजेच असभ्य कार्यही साध्य करू शकते. मुका समजे सबे माझारे, म्हणजे देव व्याख्यान असंख्यित, म्हणजेच एका मुक्का माणूस ज्याला बोलतानाही येत नाही तो सुद्धा मोठ्या लोकांमध्ये प्रभावी वाणीने बोलू शकतो. हे सर्व देवकृपेने सामर्थ्य आहे. ही ओळी आपल्याला जीवनातील एक मोठा संदेश देते की आपण अनेकदा म्हणतो की माझ्याकडून हे होणार नाही, मी इतका मोठा काम करू शकत नाही. पण जर आपण आत्मविश्वास ठेवला आणि देवावर श्रद्धा ठेवली तर आपल्या मर्यादा ओलांडून आपण खूप मोठे कार्य करू शकतो. दासगणू महाराज या ओळीतून सांगतात की खरे सामर्थ्य आपल्या हातात नाही, ते देवकृपेच्या आधारे आपल्याला प्रगट होते. म्हणून प्रत्येकाने आपल्या अहंकाराचा त्याग करून नम्रतेने देवाकडे प्रार्थना करावी. त्यांची कृपा मिळाल्यास अशक्यही शक्य होते आणि दुर्बलही बलवान होतो. ओळी क्रमांक 9. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला साह्य दासगणूला ग्रंथ रचनेस करिया. म्हणजे ज्या ओळीत दासगणू महाराज पुन्हा एकदा आपली नम्रता व्यक्त करतात. ते गणपतीला उद्देशून म्हणतात की हे गणेशा, तुझ्या कीर्तीला म्हणजे तुझ्या महिमेला कुठलाही कमीपणा येऊ नये. माझे सामर्थ्य अल्प आहे, बुद्धी कमी आहे, म्हणून मी जर हा ग्रंथ स्वतःच्या जोरावर रचायला गेलो तर तुझ्या महिमेचे योग्य वर्णन मी करू शकणार नाही. त्यामुळे कृपा करून तूच मला सहाय्य कर आणि या ग्रंथ रचनेत मला सामर्थ्य बना. या ओवीत दासगणू एक फार महत्वाचा विचार मांडतात. ते मान्य करतात की देवाची कीर्ती त्याचा अगाध महिमा आहे, तो शब्दाच्या पलीकडचा आहे. एका साध्या कवीने किंवा कवितेतून आपण तो पूर्णपणे व्यक्त करणे अशक्य आहे. म्हणून ते म्हणतात की माझ्या अपुऱ्या सामर्थ्यामुळे तुझ्या कीर्तीला कमीपणा येऊ नये, म्हणून तूच माझ्या शब्दांना सामर्थ्य दे, माझ्या विचारांना दिशा दे. या भावनेतून आपल्याला एक मोठा जीवनधडा मिळतो की अनेकदा आपण एखादे काम सुरू करतो पण ते आपल्याकडून अपूर्ण राहील की काय अशी भीती वाटते. पण जर आपण देवावर विश्वास ठेवून कार्य सुरू केले तर ते कार्य परिपूर्ण होते. आपली क्षमता कमी असली तरी देवकृपा मिळाली तर ते कार्य दिव्य आणि यशस्वी ठरते. दासगणूंच्या या प्रार्थनेत एक अद्भुत संत स्वभाव दिसतो. म्हणजे स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून न राहता देवाच्या कृपेवर पूर्ण अवलंबित ठेवणे. त्यामुळे त्यांची रचलेला गजानन महाराज विजयी ग्रंथ हा आजही लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारा आणि प्रेरणा देणारा ग्रंथ ठरला आहे. ओळी क्रमांक 10. आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा पाही माम दीनबंधो. म्हणजेच या ओळीत दासगणू महाराज थेट पांडुरंग विठोबा म्हणजेच पंढरीनाथाला साकडे घालतात. ते म्हणतात की हे पांडुरंगा, हे पुराण पुरुषा, हे परमेश्वराचे ईश्वर सच्चिदानंद स्वरूपा म्हणजेच लक्ष्मीपती रमेश्वरा, आता माझ्या दयाळूपणामुळे पहा मी असहाय्य आहे, माझ्या कार्यासाठी तुझी कृपा आवश्यक आहे. पुराण पुरुष म्हणजेच सनातन काळापासून असलेल्या सर्वांच्या उत्पत्तीचा आधार असलेला ईश्वर. पांडुरंग हे त्या सनातन परमात्म्याचे प्रत्यक्ष स्वरूप मानले जाते. सच्चिदानंद म्हणजे सत्य, चैतन्य आणि आनंद यांचे मूळ. देवा फक्त मूर्ती नसून तो शुद्ध सत्य स्वरूप आणि अनंत आनंद स्वरूप आहे, हे येथे सांगितले आहे. रमेशा म्हणजे लक्ष्मीचा स्वामी, सर्व ऐश्वर्यांचा अधिपती.
पाही माम दीनबंधो, म्हणजे या शब्दात अत्यंत हृदयस्पर्शी अंतर्भाव आहे. दीनबंधू म्हणजे गरिबांचा, दुर्बळांचा, दुःखितांचा बंधू. दासगणू स्वतःला दीन आणि अजान आणि असहाय्य मानतात. ते म्हणतात की हे पांडुरंगा, मला तुझ्या दयाळू दृष्टीची आवश्यकता आहे. तू माझ्या या कार्याकडे कृपादृष्टीने पहा आणि माझ्या लेखणीस समर्थ कर. या ओळीतून आपल्याला एक जीवनधडा मिळतो की जेव्हा आपण काही मोठे कार्य करतो तेव्हा फक्त स्वतःच्या शक्तीवर विसंबून न राहता परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या प्रयत्नांना त्यांची कृपा जोडली की मग कार्य अधिक पवित्र आणि यशस्वी होते. दासगणू महाराजांची ही ओवी आपल्याला नम्रतेचा, भक्तिभावाचा आणि ईश्वरावर अखंड श्रद्धेचा सुंदर संदेश देतो. मित्रांनो, नेक्स्ट ओळी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तसेच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या गजानन महाराज भक्तांना नक्की शेअर करा.